मित्रांनो, आजचा विषय आहे संभावना, पॉसिबिलिटी. एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक राजा असतो, राजाला मुलगा होतो आणि राजाला वाटतं आपल्या मुलाचं भविष्य बघावं, म्हणून राजा चांगल्या चांगल्या ज्योतिषांना बोलवतो आणि सगळ्यांना सांगतो की माझ्या मुलाचं भविष्य बघा. ज्योतिष त्याची कुंडली काढतात, अभ्यास करतात आणि त्यातले 90% ज्योतिष त्यांना सांगतात की तुमचा मुलगा राजा होईल. राजा म्हणतो ठीक आहे. तो राजा 10% लोकांना विचारतो तुम्ही का बोलत नाही. ते 10% लोक म्हणतात नाही महाराज, आमचं भविष्य थोडं वेगळं आहे. म्हणजे काय? म्हणजे तुमचा मुलगा राजगादीचा त्याग करेल आणि आयुष्याच्या शेवटी महात्मा होईल. राजाला वाटतं अरे इतकी विसंगती. काही लोक सांगतात राजा होईल आणि काही लोक सांगतात की राजगादीचा त्याग करेल आणि महात्मा होईल. राजा म्हणतो असं का? राजा चिडतो, असं का? ज्योतिष सांगतात की महाराज आम्ही पुन्हा एकदा अभ्यास करतो आणि पुन्हा तुमच्याकडे येतो. त्यानंतर सगळे ज्योतिष एकत्रित अभ्यासाला बसतात. ते म्हणतात कुंडली अशी अशी आहेत. हो, मग हे ग्रह अशा अशा आहेत, ग्रहांची स्थिती अशी अशी आहेत आणि त्यानुसार हे 90% लोक सांगतात आम्ही असं कॅल्क्युलेशन केलं आणि त्या कॅल्क्युलेशनने, त्या लॉजिकने असं दिसतंय की हा मोठा राजा होईल. हे म्हणतात बरोबर आहे, तुमचं कॅल्क्युलेशन पण बरोबर आहे, पण कुंडली तीच आहे, ग्रहांची स्थिती तीच आहे. पण ते म्हणतात आम्ही असं नाही असं कॅल्क्युलेशन केलं आणि त्यानंतर दिसतंय की हे महात्मा होतील. नंतर त्यांच्या लक्षात येतं की मित्रांनो, भविष्य ही एक संभावना असते. ते एक सायन्स आहे. इट्स अ गेम ऑफ लॉजिकल कॅल्क्युलेशन आणि ती एक संभावना आहे. आणि त्यानंतर सगळे ज्योतिष महाराजांकडे येतात आणि महाराजांना सांगतात महाराज भविष्य ही एक संभावना असते. तुमचा मुलगा एक तर मोठा राजा होईल किंवा तुमचा मुलगा महात्मा होईल. या तुमच्या मुलाच्या आयुष्यात 2 संभावना आहे. लक्षात घ्या. त्यानंतर पुढे जे घडतं ते काय घडतं हे सगळं शाळेमध्ये तुम्ही शिकलेले आहात. या गोष्टीचा उत्तरार्ध तुम्हाला शाळेत माहिती आहे, फक्त पूर्वार्ध माहित नव्हतं म्हणून सांगितलं. त्यानंतर राजा त्या मुलाला एकदम सुरक्षित ठिकाणी वाढवायला सुरुवात करतो. दुःखी लोक समोर यायला नको, या छोट्याशा बाळाला वयस्कर लोक दिसायला नको. पण एक दिवस हे बाळ राजघरातून सुटतं, बाहेर पडतं, समाजात फिरतं आणि आयुष्याच्या शेवटी महात्मा होतात आणि त्यांचं नाव गौतम बुद्ध. लक्षात घ्या. गौतम बुद्ध जर महात्मा नसते झाले तर ते काय झाले असते? ते राजा झाले असते. कारण त्यांच्या आयुष्यात 2 संभावना होतात, एक तर ते राजा होतील किंवा महात्मा होतील. मग कोणती संभावनाला आपण ट्यून होतो ती संभावना आपल्या आयुष्यात येते. लक्षात घ्या. उदाहरणार्थ काय सांगतोय समजून घ्या की आपल्या आयुष्यात अनेक संभावना असू शकतात आणि ज्या संभावनेबरोबर आपण ट्यून होतो, ज्या संभावनेबरोबर आपण मॅच होतो ती संभावना आपल्या आयुष्यात येते. आणि त्या संभावनाबरोबर ट्यून होण्यासाठी, मॅच होण्यासाठी, ती संभावना अस्तित्वात आणण्यासाठी त्या संभावनेला पूरक आणि पोषक असं ॲक्शन पण घेतली पाहिजे, ज्याला आपण कर्म म्हणतो. अजून एक दुसरं उदाहरण सांगतो. समजा तुमची कुंडली आहे आणि कुंडलीत लिहिलंय परदेश भ्रमणाचा योग. योग शब्द असतो साहेब, कुंडलीमध्ये शब्द योग आहे की परदेश भ्रमणाचा योग. म्हणजे तुम्ही परदेशात जाऊ पण शकता आणि जाऊ पण शकत नाही. आता कल्पना करा तुमच्या कुंडलीमध्ये लिहिलंय परदेश भ्रमणाचा योग, पण तुम्ही पासपोर्ट काढण्याची प्रोसिजर पूर्ण केली नाही, पासपोर्टसाठी जे डॉक्युमेंट पाहिजे ते जर तुम्ही जमा केले नाही, पासपोर्टच्या इंटरव्ह्यूला जर तुम्ही गेलेच नाही, म्हणजे पासपोर्ट काढण्याची जी प्रोसिजर आहे, जे कर्म आहे ते कर्म जर तुम्ही पूर्ण केले नाही तर तुम्हाला काय वाटतं? परदेशात जाण्याचा योग येईल. म्हणजे कुंडलीत जरी असलं परदेश भ्रमणाचा योग, पण तो योग येण्यासाठी कर्म करावं लागतं, कृती करावं लागते. आणि पासपोर्ट काढण्याची कृती जर तुम्ही पूर्ण केली तर तो योग जुळून येईल. म्हणून आपली संभावना काय आणि आपलं कर्म काय, आपली ॲक्शन काय, या 2 गोष्टी मॅच झाल्या पाहिजे. त्यामुळे आयुष्यात आपली जी संभावना आहे त्या संभावनेला आपली ॲक्शन मॅच करा आणि भविष्यात आपली काय काय संभावना आहे शोधा. कारण अनेक लोकांना प्रश्न पडतो की मला आयुष्यात काय करायचं आहे, या प्रश्नावर ते विचार करतात. पण मला आयुष्यात काय करायचं या प्रश्ना अगोदर एक महत्त्वाचा प्रश्न आहे, मी आयुष्यात काय काय करू शकतो, काय काय पॉसिबिलिटी आहे, काय काय संभावना आहे. मग ते करिअरच्या बाबतीत असेल, मग ते करिअर शैक्षणिक असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल, व्यावसायिक असेल, कोणतंही करिअर असेल. मग त्या करिअरमध्ये सुद्धा आपण काय काय करू शकतो. ते सामाजिक जीवनात असेल, ते कुटुंबात असेल, ते वैयक्तिक जीवनात असेल, आपण काय काय करू शकतो या सगळ्या पॉसिबिलिटी शोधल्या पाहिजे, सगळ्या संभावना शोधल्या पाहिजे, सगळे ऑप्शन शोधले पाहिजे आणि त्यानंतर ठरवलं पाहिजे की यात कोणत्या पॉसिबिलिटीशी मला ट्यून व्हायचं आहे, कोणत्या संभावनेशी मला ट्यून व्हायचं आहे, कोणत्या संभावनेच्या पूरक आणि पोषक ॲक्शनवर मला काम करायचं आहे. कारण n नंबर्स ऑफ ऑप्शन जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला अनेक ऑप्शन सापडल्यानंतर आपल्याला हे शोधावं लागतं की विच ऑप्शन इज कन्व्हिनियंट फॉर मी. याच्यात कोणता पर्याय माझ्यासाठी चांगला आहे, कोणता पर्याय माझ्यासाठी साजेसा आहे, कोणत्या पर्यायाच्या माध्यमातून योग्य एफर्टमधून, योग्य पैसा वापरून, योग्य वेळ देऊन मी तिथपर्यंत पोहोचू शकतो आणि त्या संभावनेशी ट्यून होऊन संभावना प्रत्यक्षात उतरू शकतो.
त्यामुळे आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रातील, प्रत्येक गोष्टीतील, प्रत्येक कृतीतील संभावना शोधल्या पाहिजे. म्हणजे आज जर मला हे काम करायचं आहे तर हे काम करण्याच्या काय काय पॉसिबिलिटी आहे, हे काम मी कसं कसं करू शकतो. मला जर या डेस्टिनेशनला पोहोचायचं आहे तर तिथं पोहोचण्याच्या काय काय पॉसिबिलिटी आहे, मी कसं कसं पोहोचू शकतो. आज जर माझं हे टार्गेट आहे, टास्क आहे, तर टास्क पूर्ण करण्याच्या कोणकोणत्या वे आहेत, कोणकोणते पॉसिबिलिटीज आहेत, मी त्या कोणत्या पॉसिबिलिटीच्या माध्यमातून पोहोचू शकतो. प्रत्येक ठिकाणी पॉसिबिलिटीज जर विचार केला, संभावनेचा जर विचार केला तर अनेक गोष्टी आपल्याला सोप्या वाटायला लागतील. कारण कधी कधी विनाकारण आपण अवघड प्रक्रियेमध्ये घुसतो. काही काही गोष्टी फार सोप्या असतात पण आपण अवघड गोष्टीमध्ये अडकत जातो. पण सोप्या मार्गाने सुद्धा त्या गोष्टी साध्य करता येऊ शकतात. हे जेव्हा संभावना आपण शोधायला सुरुवात करू तेव्हा आपल्या लक्षात येतं. त्यामुळे पॉसिबिलिटीवर काम करणं आवश्यक आहे. मित्रांनो, आज एवढंच बोलतो, आज थांबतो. पुन्हा लवकर भेटेल. आपला यूट्यूबवरचा प्रतिसाद बघून खरोखर मी आपल्याला धन्यवाद देऊ इच्छितो. आणि मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आणि कमेंट आणि लाईक करायला विसरू नका. ऑल द बेस्ट. थँक्यू.